विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता राजा काका आणि आजीला भूमी आणि आकाश हे एका छोट्याशा कंपनीत एम्प्लॉई म्हणून काम करतायत हे समजल्यावरती मात्र रागिणीचं सगळं सत्य फुटणार आहे हे आपण कालच्या ट्विस्टमध्ये पाहिलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत हे सगळं सत्य समजल्यावरती राजा काका आणि आता आजीने घेतलेला निर्णय खूप मोठा असणार आहे। या सगळ्याच्या वरती जाऊन राजा काका आणि आजी यांनी आता भूमीला महाजन गारमेंटची मालकीण म्हणून घोषित करत तिला आता महाजन गारमेंटच्या मोठ्या पदावरती बसवण्यात आलेला आहे। CEO पदावरून रागिणीची उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि त्या CEO पदावरती राजा काका, आजी आणि इतर स्टाफच्या मदतीने भूमी CEO पदावरती बसलेली आहे। राजा काका आणि आजी यांनी मोठा डाव टाकत रागिणीचा गेम केलाय आणि दोघांनी आता या सगळ्यामध्ये रागिणीला खूप दुखावलेली रागिणी मात्र काहीच करू शकत नाही, कारण खूप मोठ्या कंपनीच्या नुकसानाला तिला सामोरं जावं लागत आहे। आता राजा काका आणि आजी या दोघांना भूमी आकाशबद्दल समजल्यावरती त्या दोघांना घरी येण्यासाठी राजा काका आणि आजी हट्ट करतात। त्यावरती भूमी आणि आकाश नकार देतात, कारण भूमीला रागिणीने केलेला अपमान असं सरळ ती विचारायला तयार नसते। मग त्यावेळेला रागिणी घरी येते आणि अभिजित आणि पौर्णिमाला सांगते काहीही झालं तरी या भूमीला या घरामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला येऊ द्यायचं नाहीये। त्या दोघांना आई आणि हे घरात आणण्याच्या आधीच त्यांचं काम तमाम झालं पाहिजे आणि त्या दोघांना तिकडे संपवायला सांग, कारण काहीही झालं तरी ते दोघं या घरामध्ये जिवंत नाही आली पाहिजेत। असं म्हणत रागिणीने आता मात्र भूमी आणि आकाशला घरात येण्याच्या आधी संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो। पण देवतारी त्याला कोण मारी, याचप्रमाणे आता भूमी आणि आकाश या घरात येऊन रागिणीच्या नाकावर टिचून महाजन गारमेंटच्या खुर्चीवरती बसणार असते हे रागिणीला माहिती नसतं। तोपर्यंत भूमी इकडे आता वर्तक डॉक्टरांकडे आलेली असते। बऱ्याच दिवसांनी वर्तक डॉक्टरांकडे येण्यासाठी तिच्याकडे पैसेच नसतात, पण तिचा पहिला पगार झाल्यावरती ती आता वर्तक डॉक्टरांकडे आलेली असते। वर्तक डॉक्टरांकडे आल्यावरती आकाशच्या काही बेसिक टेस्ट केल्या जातात। आकाशच्या बेसिक टेस्ट केल्यावरती वर्तक डॉक्टर सांगतात काळजीचं तसं फार काही कारण नाहीये, लवकरात लवकर आकाश महाजन यांची स्मृती परत येईल, त्यांची स्मृती परत येईल आणि ते पहिल्यासारखे नॉर्मल होतील ही गॅरंटी माझी आहे, फक्त त्यांची औषधं चालू ठेवा। भूमी सांगते सॉरी डॉक्टर, पण या मधल्या काळामध्ये थोडंसं खूप आमच्यावरती प्रॉब्लेम आले होते, त्याच्यामध्ये त्याची काही बरीचशी औषधं व्यवस्थितपणे देणं मला जमलं नाही, पण आत्ता मी ती काळजी घेईन। आता मी त्या कंडिशनमध्ये आहे की त्याची सगळी व्यवस्थित औषधं मी घेऊ शकते। यावरती डॉक्टर म्हणतात औषधं व्यवस्थित द्या, म्हणजे त्यांच्यावरती लवकरात लवकर परिणाम होईल आणि ते लवकरात लवकर बरे होतील। असं म्हटल्यावरती आता भूमी आकाशचं चेकअप करून डॉक्टरांकडून औषधं घेऊन जाते। त्याच वेळेला जाता डॉक्टर इशारा देतात कोणत्याही क्षणी आकाश महाजन हे बरे होऊ शकतात, फक्त त्यांच्यावरती लक्ष ठेवणं बाकी पाहिजे। त्यानंतर भूमी आता इकडे भानुशाली वकिलांची भेट घेते। भानुशाली वकिलांची भेट घेऊन आम्ही ज्या ठिकाणी राहतोय ते आता आजी आणि राजा काका यांना समजले, ते आम्हाला घरी येण्यासाठी फोर्स करतायत, पण घरी गेल्यावरती पुन्हा काही ना काहीतरी कारस्थानं होतील, म्हणून घरी जाणं जरी आम्ही टाळत असलो तरी आता आमचा इथला पत्ता आत्यांना समजलाय आणि ते आमच्यासाठी सेफ नाहीये। त्यासाठी काय करता येईल याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात तुम्ही आता इथे राहणं सेफ नाहीये, तुम्ही सरळ महाजन बंगल्यामध्येच जायला पाहिजे, कारण तेच आकाश महाजन यांच्यासाठी चांगलं आहे, कारण हे तुमच्यावरती कधीही काहीही अटॅक करू शकतात। तिकडे असेल तर तुम्ही साधारण सेफ असाल। आणि त्याच वेळेला भूमी सांगते मला सुद्धा तेच वाटते। आत्ता शैलेश वर्तक डॉक्टरांना मी भेटून आले, त्यांनी सुद्धा आकाशला सेफ माहोल पाहिजे असंच सांगितलेलं आहे, उगाच ही टांगती तलवार डोक्यावरती नको, म्हणून मी परत एकदा महाजनांच्या घरात जाईन, पण मी जे पेपर साईन केले त्याचं काय? त्यावरती भानुशाली वकील म्हणतात त्याचं आता काहीच इश्यू नाही, आकाश महाजन यांच्या सहीशिवाय ते कागदपत्र अपूर्ण होते, त्यामुळे तो इश्यू काहीच नाहीये। आता याच्या पुढे कोणत्याही कागदपत्रावर सह्या करू नका, कारण घरच्यांच्या समोर रागिणीचं सत्य आल्यामुळे तुम्ही तशा सेफ आहात, पण तुम्ही महाजनांच्या बंगल्यात जा। मग भानुशाली वकिलांचा सल्ला ऐकून भूमी एकदा पुन्हा महाजन बंगल्यात परत येते। राजा काका भूमीला घेऊन घरी येतात, रागिणीच्या पायाखालचे धाबे दणाणतात। रागिणी रागारागात बघत असते। राजा काका म्हणतात आत्ताच्या आत्ता हे घर सोडण्याचा मी निर्णय घेतलाय, म्हणजे त्याच्या मूळ मालकाच्या हाती हे सगळं प्रॉपर्टी सोपवून आपण आपल्या गावाला परत चाललोय। रागिणी म्हणते यासाठी मी तयार नाहीये, मी हा सगळा डोलारा उभा केलाय
अभिजित तर हादरतो. आता हे नवीन बाबांनी काय काढले? केलेल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल. जर का इथून अचानकपणे जाण्याची वेळ येईल तर? अभिजित सुद्धा हादरतो. त्याच वेळेला राजा काका म्हणतात, नाही, कारण या घरातील मालकावरती आणि मालकिणीवरती अन्याय करून इथे मला राहणं आता शरमेचं वाटतं. त्यावरती भूमी सांगते, राजा काका, या सगळ्यामध्ये तुमचा काहीच हात नाहीये. तुम्ही का हे घर सोडून जाणार? ज्यांनी कुणी चुका केल्या ते लोक हे घर सोडून जातील, ते लोक हे बिझनेस सोडून जातील, असं म्हणत आता मात्र भूमीने रागिणी आणि अभिजितकडे इशारा दिलेला असतो. भूमी सांगते, एवढंच नाही तर इतका मोठा फ्रॉड यांनी इनामदारांच्या कंपनीत केलाय ना, म्हणजे हे इथे राहून फक्त आपला स्वतःचा फायदा, म्हणजे असं पण नाही की महाजन गारमेंटची भरभराट करत आहेत. उलट यांनी महाजन गारमेंट बुडवलंय. आपल्या इकडचा इतका मोठं नुकसान आत्तापर्यंत कधीच झालं नव्हतं. पण इथे कोणीच लक्ष द्यायला नसल्यामुळे अभिजितना रान मोकळं मिळालं. त्यांनी खूप मोठा फ्रॉड करत आपल्या कंपनीचं नाव मार्केटमध्ये खराब केलेलं आहे. हे मी कधीच सहन करणार नाही. कारण आकाशच्या बाबांनी, माझ्या सासऱ्यांनी हे नाव कमवण्यासाठी स्वतःचं जीवन घालवलं. हे नाव कमवण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. नंतर माझ्या आकाशने हे नाव वाढवलं, त्याची कीर्ती वाढवली. पण मात्र हे नाव धुळीला मिळवणाऱ्याला शिक्षाही मिळणारच. त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता निर्णय घेते की कंपनीच्या CEO पदावरून आत्यांची आणि कंपनीच्या मॅनेजमेंटमधून अभिजितची आता बडदास्त होत आहे. त्यांना आता बरखास्त करण्यात येत आहे. असं म्हणत भूमी आता पुन्हा एकदा इलेक्शन लावण्याचं ठरवते. मग मात्र रागिणी आणि अभिजित हे दोघंजण हादरतात. हिची इतकी हिंमत, पण सगळ्यांच्या समोर काहीच बोलू शकत नाहीत. कारण आत्तापर्यंत केलेली कुकारस्थानं सगळ्यांच्या समोर आलेली असतात. त्यामुळे रागिणी आणि अभिजित यांना आता खूप मोठा धक्काच बसतो. रागिणी तर मुळापासून हादरते, भूमीला खाऊ की गिळू करत असते. पौर्णिमा पण हादरते. यांची आपण साथ दिले तर आता आपली पण रवानगी घराबाहेर होणार. मग आजी आणि राजा काका मोठा निर्णय घेत कंपनीच्या CEO पदाची निवडणूक कॅन्सल करतात. आजी सांगते, कंपनीच्या CEO पदाची निवडणूक वगैरे होण्यासाठी काही गरज नाही आहे. या कंपनीच्या CEO पदावरती या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण भूमी महाजन बसेल. राजा काका म्हणतात, ही तर आयडिया खूप उत्तम आहे. त्याच वेळेला आजी सांगत असते, रागिणी, अभिजित आणि पौर्णिमा यांचा या कंपनीमध्ये काहीही संबंध असणार नाही. कंपनीची छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी कुठचीही गोष्ट आता भूमी महाजन यांच्याच निर्णयाने होईल. असं म्हणत राजा काका, आजी आता कंपनीमध्ये भूमीला मालकीण म्हणून पद देणार असतात. त्याच वेळेला सगळ्या स्टाफला फितवण्याचा पुन्हा एकदा अभिजित आणि रागिणी प्रयत्न करणार असते. पण तो पण प्रयत्न हाणून पडतो, कारण कंपनीचे सगळेजण आकाशच्या बाजूने स्टाफ असतो आणि त्यामुळे भूमीला कोणाचा विरोधच नसतो. धूमधडाक्यात रागिणीची उचलबांगडी होत भूमी महाजन गारमेंटची मालकीण झालेली आहे आणि राजा काका आजीने मोठा डाव टाकत गेम केलेला आहे.